श्रावण महिन्यातील अतिशय सोमवार आहे. आपण पाहू शकता की रात्री 12 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे. आज रक्षाबंधन देखील आहे आणि त्यामध्ये पाहू शकता आपण संध्याकाळी 12 वाजता भाविकांचं मंदिर खुलत आलेलं आहे. भाविकांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी देखील दिसून येत आहे. मंदिरच्या परिसरात पाहू शकता की संपूर्ण हा विद्युत रोषणाई करण्यात आहे. त्यामुळे त्या मंदिर परिसर हा संपूर्ण उजळून निघालेला आहे. मंदिरच्या गाभाऱ्यामध्ये आपण पाहू शकतात की 25 क्विंटल फुल वापरून या ठिकाणी मस्त सुंदर अशी फुलांची आरास देखील करण्यात आलेली आहे. मंदिराच्या परिसर पक्षात की दृष्टीने सुरक्षा दृष्टीने या ठिकाणी 135 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. आपण दुसरे आहे ते मंदिर भाविक दर्शनासाठी सुरक्षा दर्शनासाठी 100 रुपयाची विशेष पास देखील देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण असा परिसर विद्युत रोषणाईने रुजून निघालेला आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी सुंदर अशी विद्युत रोषणाई नाथ प्रतिष्ठान जे धनंजय मुंडे असलेले अध्यक्ष यांची आपण संपूर्ण यावर्षी दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रोषणाई कमी करण्यात येतात ते या ठिकाणी संपूर्ण आता पोषक भाविकांच्या आता म्हणजे फुलं संपूर्ण या ठिकाणी आता भाविकांची मोठी रांग देखील दिसून येत आहे. त्यामुळे पासून विकास वाघमारे, संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.